एक मॅच अर्थात मराठा योद्धा याही संघानं पराभवला सामोरं गेलेत, त्यामुळे ही मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. सुयश बॅटिंग मार्क वरती. पहिलाच बॉल वन बाउन्स सीमा पार. पहिल्याच बॉल वरती करारा प्रहार आलाय, अप्रतिम चौकार. जबरदस्त बॅटिंग केली जाते यावेळेस. मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती गडबड झालीये. साहिल बॅक टू द डग आउट. महत्वाच्या क्षणी साहिल शेळके आपल्या डगआउट मध्ये जात असताना पाहायला मिळालेत आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. सूरज साळुंखे आयकॉन प्लेयर आहेत अमृतेश्वर टायगर्स या संघाचे. यावेळेस स्टॅप स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय या आधीच्या मॅच मध्ये यावेळेस टॅप स्ट्रोक खेळलाय. वन बाउन्स स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे सूरज यांच्याकडून चौकार आलाय. आणि या आधीच्या मॅच मध्ये 32 धावा ज्यांच्या माध्यमातून खेळल्या आणि अप्रतिम गोलंदाजी केली ते बाबू शेठ अर्थात प्रशांत निकम यांच्यासाठी कुणाल तांबोळी भुईंज यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. लगातारचे 2 बॉल. सूरज सेट ऑन फायर. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. 2 बॉल आणि 2 अप्रतिम चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केलेत आणि धावफलकावरती लागतायत 13 धावा. या वेळेस मात्र खूप चांगला बॉल, व्हाईट बॉल येतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड केली जाते. डेड बॉल. हा देखील टॅप स्ट्रोक आहे. हा एक असा स्ट्रोक आहे ना, अप्रतिम स्ट्रोक आहे या ग्राउंडवरचा. इथं क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला संधीच नाहीये बॉल कुठे थांबवायचा आणि कसा थांबवायचा, कारण अगदी समोर बॉल टप्पा पडतो आणि उंचीच्या वरून बॉल सीमारेषा ओलांडतो आणि ते कसं ते कौशल्य या ठिकाणी डेव्हलप करत असताना सूरज. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. आतमध्ये आलेले नवीन खेळाडू, लहान खेळाडू चला मैदानाच्या बाहेर जा, मॅच चालू आहे महत्वाची. हा स्ट्रोक गडबा बॅटने खेळला. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सुयश यांच्याकडून देखील चौकार येतोय आणि जबरदस्त सेलिब्रेशन देखील केलं जात आहे. डगआउट मध्ये पूर्णतः उत्साह पाहायला मिळतोय. एका बाजूला अमृतेश्वर टायगर्स हा संघ आहे. हा देखील स्ट्रोक गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. लगातारचे 2 बॉल सीमारेषा ओलांडत असताना पाहायला मिळत आहेत आणि आता आयकॉन प्लेअर करेल तर काय करेल. चैतन्य शिंदे हे आयकॉन प्लेअर आहेत, परंतु क्षेत्ररक्षणाची बाजू तुम्हाला मजबूतच ठेवावी लागेल. 7 लाभणं गरजेचं आहे. वेगवान बॉल. ही लाईन चांगली आहे, ही लेन देखील चांगली आहे. डॉट बॉल येतोय. यावेळेस नो बॉल आहे आणि नो बॉल वरती एक रन देखील ऍड केली जाईल. फुल टॉस बॉल खेळलाय क्षेत्ररक्षक. ओ हो, ही चुकी नाहीये. ही इथं मात्र स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड नाही तर कुऱ्हाडीवरती जाऊन पाय ठेवलाय, कारण क्षेत्ररक्षणाची बाजू मजबूत करावी लागेल. 30 धावा धावफलकावरती. वेगवान बॉल, जबरदस्त बॉल पहिला मिळाला. काउंटर अटॅक. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधला, षटक क्रमांक 2 मधला लास्ट बॉल. बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती थांबवलं जात आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 31 या धावसंख्येवरती. $31 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी स्वतः संघ मालक ऍडव्होकेट अक्षय भाडळकर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. कालच्या दिवसामध्ये केवळ 3 ते 4 रनांचीच ओव्हर डिलिव्हर केली आणि तोच आता प्रयत्न असणं गरजेचं आहे अक्षय यांचा. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. गॅप मधून बॉल. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून हा बॉल चाललाय सीमारेषा ओलांडून. सुयश हा स्ट्रोक बॅटची एज घेतली, त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली गेली.
36 धावा धावफलकावरती. स्ट्राईक वरती सूरज. हा स्ट्रोक गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. हो हो, सूरज जैसा बनना है तो सूरज जितना तपना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ के निकलना होगा, हम आदम के बेटे है क्यों सोच रहा राह सरल होगा, संघर्ष जरूर सफल होगा. आणि तो संघर्ष मैदानामध्ये केला जातोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. याही वेळेसचा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि संपूर्ण डगआउट मध्ये आता जल्लोष चालू झालेला आहे. 44 धावा तब्बल तिसऱ्या षटकामध्ये. हो, ही लाईन चांगली आहे आणि इथं टप्पा पडल्यानंतर अचानकच बॉल उसळी घेतली. हो, यावेळेस समोरच्या दिशेनं स्ट्रोक खेळलाय. तिसरा आणखीन एक आलाय आणि या आधीच्या ओव्हरमध्ये जी काही फटकेबाजी गेली ना, अभय शिर्के यांच्याकडून सुयश यांच्या फटकेबाजीच्या आधीच्या ओव्हरसाठी 101 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेला आहे. स्कोर कार्ड जर पाहिला तर 3 ओव्हरच्या अखेरीस 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर 48 रन. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, ओव्हर क्रमांक 4. बापू पहिलाच बॉल खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अण्णा अर्थात चैतन्य शिंदे यांच्याकडून. आणि स्कोर बोर्ड टोटल 49 या धावसंख्येवरती. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडलाच खेळलाय. डीप लॉंग ऑन रिजन मध्ये एकाच धावेवरती थांबवलं जात आहे. लगातारच्या 2 बॉल आणि 2 सिंगल कंप्लीट केल्या जात आहेत आणि एका मदतीनं हा स्ट्रोक गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. 3 बॉल मध्ये केवळ 3च सिंगल दिल्यात. अप्रतिम गोलंदाजी बापू. हो हो हो, वेगवान बॉल, जबरदस्त बॉल. स्कोर कार्ड जैसे थे 51 या धावसंख्येवरती स्कोर बोर्ड आहे आणि 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2च बॉलचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 3च धावा, केवळ 3च धावा खर्च केलेत. खूप चांगली गोलंदाजी केली बापू यांच्या माध्यमातून. हो, या वेळेस मात्र बाहेरच्या बाजूला बॉल खेळलाय आणि 5 बॉल मध्ये 3 रन. अंत भला तो सब कुछ भला. शेवटच्या बॉलवरती जरी चौकार आला तरी सुद्धा अमृतेश्वर टायगर्स साठी तो महत्वाचा असेल आणि शेवटच्या बॉलवरती जरी सुंदर डॉट आला तरी तो देखील बॉल महत्वाचा आहे, कारण शेवट 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये एकेका रनला खूप महत्व आहे आणि एकेका बॉलला देखील तितकंच महत्व आहे. टॅपस्टोक खेळलाय. 1 बाउन्स बॉल फील करण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु एकाच धावेवरती थांबवलं जाईल आणि 4 ओव्हरच्या अखेरीस अमृतेश्वर टायगर्स या संघाचा धाव फलकावरती लागतायत टोटल 52 रन. 53 रन मॅच जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. 52 धावा धाव फलकावरती आहेत, 53 ची गरज आहे. शेवटची ओव्हर बापू यांची जबरदस्त. या ओव्हर मध्ये केवळ 4च रन खर्च झालेले आहेत. यानंतरचा सामना आहे कैलास 11 वर्सेस MJ ब्रदर्स. टॉस पडण्यासाठी पुढे यायचं. MJ आणि कैलास 11 तुम्हाला टॉस साठी बोलवलेलं होतं. MJ चालेत. कैलास 11 कॅप्टन, आवाज पोचतोय का?
52ची गरज आहे. पहिलाच बॉल प्रतिम हाताळलाय, परंतु यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉल. सर आताचा डिसिजन नो बॉल +4 5. यावेळेसचा बॉल देखील लगातारचा दुसरा बॉल सीमारेषा ओलांडतोय. जबरदस्त बॅटिंग केली जाते चैतन्य यांच्याकडून. MJ ब्रदर्स या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय कळवलेला आहे. यावेळेस समोरच्या दिशेने चांगली लाईन आहे, कमबॅक केलं जात आहे. एक रन महत्वाचे. एक सिंगल. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे, दोन्ही संघ तगडे आहेत. अगदी आता मैदानामध्ये रणनीती करणं गरजेचं आहे, स्ट्रॅटेजी आखणं गरजेचं आहे. दोन्ही संघ तगडे आहेत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर चैतन्य आहेत. वेगवान बॉल, परंतु यष्टीरक्षणामध्ये थोडीशी गडबड आणि एकच रन. डिक्लेअर आहे का? ओके. ओके ओके. टॅपस्ट्रोक खेळाय क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण साहिल शेळके यांच्याकडून एकाच धावेवरती थांबवलं जात आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी अगदी आपण पाहू शकतो भुईंजगावचे गोपी भोसले यांचे देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे साईराज पाटील यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत या मॅच साठी. विठ्ठल फॅन्स क्लब डिक्लेअर 1. 14 रन स्कोर बोर्ड वरती पहिल्या षटकाच्या अखेरीस. 14 रन्स ऑन द बोर्ड. चला मॅच थांबवू नका, पंचांचा डिसिजन फायनल आहे. एक सिंगल. ओव्हर नंबर 2. स्ट्राईक वरती जर पाहिलं तर रोहन मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चला सर्वांनी शांतता राखा. बॅकफुट वरती आले क्षेत्ररक्षण सुयोग यांचं. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1 के साथ कहाणी आगे. यावेळेस देखील टॅप स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षण आहे चांगलं. लगातारचे 2 बॉल आणि 2 धावा. एक रनला देखील किंमत आहे इथं. आणि 1 रन आल्यानंतर देखील क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम मध्ये जल्लोष पाहायला मिळतोय. टॅप स्ट्रोक खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तीन ना सर, 3 रन. ओके.
19. टॉस हो, काय क्षेत्ररक्षण केलंय यार, बाउंड्री वाचवलीये. ऋग्वेद यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण, अगदी डोळ्याची पापणी लवेपर्यंत बॉलवरती झडप घातली. यावेळेस सूरज खूप चांगलं क्षेत्ररक्षण केले. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉल अडवला, त्यानंतर बॉल फेकला आणि त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले. ही जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे. टॅपस्टोक खेळलाय आणि बॉल समोरच्या दिशेनं पाठवलाय 4 धावांसाठी. आलाय 25 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. मॅच दोन्ही बाजूला समान आहे. मॅच दोन्ही बाजूला अगदी आपण जर पाहिलं ना तर ऑन आहे. मॅच मध्ये दोन्ही बाजूला इंटरेस्ट वाढतोय, कारण एका बाजूला अक्षय भाडळकर यांचा संघ ही मॅच सोडायला तयार नाहीये, तर दुसऱ्या बाजूला सुयोग हगवणे उपसरपंच अर्थात गोटू यांचा देखील संघ मॅच सोडायला तयार नाहीये. या आधीची मॅच जर पाहिली, दत्तकृपा 11 अर्थात साहिल सर यांचा संघ यांनी देखील खूप चांगली भूमिका बजावली. खास करून प्रशांत निकम यांचं जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. या मॅच मध्ये काय आहे हे पाहायचंय. हो, यावेळेस बॅटची एज होती, परंतु टप्पा पडला समोरच्या दिशेनं. डॉट बॉल आहे. महत्वाची ओव्हर या मॅचचा संपूर्ण जो निकाल आहे ना तो या ओव्हर वरती आहे डिपेंड. बॅकफुट वरती लगातारचे 2 बॉल, डॉट बॉल. प्रेशर वाढवण्याचं काम केलंय. सुयोग पाटील मैदानामध्ये बॉलिंग करत असताना पाहिला मिळत आहेत. अगदी जबरदस्त गोलंदाजी केली जाते आतापर्यंत. हा देखील बॉल नॉट स्ट्रायकिंग एंड वरती संधी, परंतु प्रेशर आहे, दबाव आहे दोन्ही संघांवरती. 3 बॉल झालेत आतापर्यंत. 3 बॉल मध्ये 1च धाव खर्च केलेली आहे, परंतु त्या स्ट्राईकवर त्यात आयकॉन प्लेअर आहेत. परंतु समोर जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण. टॅपस्टोक खेळलाय, फटका फसलाय. बॉल डिलिव्हर करत असताना थोडेसे फिंगर रोल केले जात आहेत आणि बॅटच्या टोला बॉल बसल्यानंतर मात्र प्रॉपर बॅलन्स होत नाहीये बॉल बॅटवरती. समोरच्या दिशेने गॅप मध्ये बॉल 4 धावांसाठी आणि धाव फलक 30. आता शेवटच्या बॉलवरती काय विचार असेल हे देखील पाहिजे, कारण मोठ्या स्ट्रोक साठी जातील की सिंगल खेळून स्ट्राईक वरती येतील. यावेळेसचा बॉल करारा प्रहार. 34 रन स्कोर बोर्ड वरती. येणारे 6 बॉल. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 23 ची गरज. 19 धावांची गरज आहे. येणारे 6 बॉल आणि 19 ची गरज आहे. नीट सांगा, नीट सांगा. 19 6 बॉल आणि 19 ची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. प्रवीण निकम यांनी जर विकेट घेतली तर अभय शिर्के यांच्याकडून 101 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. परंतु मॅच ऑन आहे. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच. 6 बॉल 19 ची मॅच. पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती सिंगल आणि आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 18 ची गरज. पहिला बॉल वाईट बॉल येतो, यानंतरचा बॉल 5 बॉल आणि आता इथून पुढे एक्स्ट्रा रन. यावेळेस प्लेअरला लागलाय का? प्लेअरला लागलाय का? थांबा थांबा. अंपायरला लागून डायरेक्ट बाहेर गेलाय ना? अंपायर डिसिजन द्या. अंपायरला लागलाय आणि तो बॉल बाहेर गेलाय. इट्स अ विकेट. OUT आउट. फलंदाज बाद असेल. प्लेअरला लागला असता तर तो चौकार आहे. आणि
हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. एक्केचाळीस रन. आणि इथं विकेट येते. जबरदस्त गोलंदाजी प्रवीण अभय शिर्के यांच्याकडून. प्रवीण यांच्या या विकेटसाठी 101 रुपयांचं कॅश प्राइज. आणि हा बॉल देखील डॉट आलाय आणि इथं अमृतेश्वर टायगर्स हा संघ जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. तर मैदानाच्या आतमध्ये मराठा योद्धा याही संघाने योद्ध्यांप्रमाणे लढाई दिली. अगदी शेवटपर्यंत लढाई मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चैतन्य शिंदे यांची थोडीशी झुंज अपुरी पडली आणि या ठिकाणी पहिला विजय अमृतेश्वर टायगर्स या संघाने नोंदवलेला आहे. चला